वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 चा रिझल्ट कधी येईल हा सर्वांचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि सर्वजण उत्कंठापूर्वक वाट पाहतात। वास्तविक रिझल्ट लागल्या परीक्षा झाल्यानंतर आपल्या सर्वांची OMR सीट कधी, रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस कधी येतात आणि रिझल्ट कधी, आता ही सगळं प्रोसेस सुरू व्हायला हरकत नाही। कारण आज 10 जुलै 2026 ही प्रोसेस होते, हा दिवस आहे। इथून पुढे आपल्याला सर्वांना जो प्रोव्हिजनल आन्सर की आले त्याचे 28 तारखेच्या संध्याकाळपर्यंत चॅलेंजेस सगळे स्वीकारले गेलेले आहेत। आता डायरेक्ट तुम्हाला OMR सीट एक येईल, त्याचबरोबर फायनल आन्सर की पण येईल आणि त्याचबरोबर लगेच 2 दिवसात रिझल्ट येईल। रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस हे सर्व गोष्टी एका 2 ते 3 दिवसात होणार आहे। म्हणजे हा रिझल्ट कधी येईल हा ज्यावेळेस प्रश्न आपल्या समोर येईल ना, त्यावेळेस अगदी टाइम्स ऑफ इंडियानं असं सांगितलेलं आहे की टाइम्स नाव या वृत्तपत्रानं सांगितलेलं आहे की 20 जुलै रोजी आपला रिझल्ट लागणार आहे। याच्या दरम्यान लागेल, खरं अॅक्युरेट कधी लागेल सांगता येणार नाही, परंतु दरम्यान 20 जुलैला रिझल्ट लागेल। आता आपला प्रश्न जो आहे तो OMR सीट कधी, त्याच्या अगोदर 3-4 दिवसात, म्हणजे आता प्रोसेस सुरूच होईल। दरम्यान 13-14 तारखेला वगैरे ह्या सर्व गोष्टी चालू होतील। दरम्यान 3 ते 4 दिवसात सगळी प्रोसेस संपून जाईल, म्हणजे 20 जुलै पर्यंत आपला रिझल्ट येईल। आता दुसरा जो प्रश्न आहे, आपला पहिला प्रश्न आहे की रिझल्ट कधी येईल, हा रिझल्ट कळवा लागेल या संदर्भातली चर्चा झाली। त्यानंतर काउन्सिलिंग कधी सुरू होईल, काउन्सिलिंग कधी सुरू होईल त्यामध्ये बरेचसे प्रश्न येतात की ऑल इंडिया MCC MBBS BDS ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, त्याचबरोबर महाराष्ट्र CET सेल MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व काउन्सिलिंग कधी सुरू होईल। त्याचबरोबर या प्रश्नामध्ये आणखी छोटा उत्तर देतो की अदर स्टेट मधील MBBS BDS ची किंवा BMS BHMS ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल। ऑल इंडिया कोट्याच्या AA-CCC ची जी BMS BHMS ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, असे सगळे एकत्रित प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहेत। ज्यावेळेस आपला रिझल्ट तर दरम्यान 20 जुलै रोजी लागणार असं आपण जर गृहीत धरलं, तर तिथून पुढे MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगची सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस दरम्यान MBBS BDS साठी 15 ते 20 दिवसात सुरू होते आणि तो राऊंड जवळपास 15 ते 17 दिवस चालतो। म्हणजे दरम्यान ही प्रक्रिया जर 20 जुलै रोजी जर रिझल्ट लागला तर 5 तारखेच्या म्हणजे जवळपास 2 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस 10 तारखेपर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो। 10 ऑगस्ट पर्यंत आपल्या सर्वांना MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होईल आणि ती दरम्यान पहिला राऊंड 25 ऑगस्ट पर्यंत संपेल आणि 20 ते 30च्या दरम्यान महाराष्ट्र CET सेल मार्फत होणाऱ्या mahaCET.org.in या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन पहिलं सुरू होईल। त्या रजिस्ट्रेशन मध्ये MBBS BDS असा A ग्रुपचा, BMS BHMS BUMS चा B ग्रुप, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपीचा C ग्रुप, या सर्व ग्रुप्सचे एकत्रित काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन जवळपास 5 दिवस तरी आपल्याला वेळ मिळेल। त्यानंतर काही मेल वगैरे टाकले जातील, एका दुसरा वेळ वाढवून मिळेल। दरम्यान 7-8 दिवसामध्ये ते आपलं रजिस्ट्रेशन सुरू होईल। दरम्यान हा जो पिरियड असेल तो 20 तारखेपासून ते 27 ऑगस्ट 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग सुरू होईल। आता काउन्सिलिंग मध्ये तमिळनाडू, पॉंडिचेरीची जी काउन्सिलिंग आहे ती आत्ताच पाठीमागच्या 15 दिवसात सुरू झालेली आहे, त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। पाठीमागे केरळ परीक्षेच्या अगोदर एकदा रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं, त्यामुळे कर्नाटकचं सुद्धा रजिस्ट्रेशन पाठीमागे सुरू झालेलं आहे। आता त्यानंतर कर्नाटक केरळासाठी सुद्धा बऱ्याच वेळा ओपन होणार आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश याची काउन्सिलिंग MBBS BDS कधी सुरू होईल हा प्रश्न ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी सांगेन की तेलंगणाची अदर स्टेटची काउन्सिलिंग जी आहे ती आपल्या महाराष्ट्रातला MBBS BDS चा पहिला राऊंड संपल्यानंतर दुसऱ्या राऊंडच्या एंडच्या वेळेस वगैरे सुरू होते, म्हणजे खूप उशिरा सुरू होते। आंध्र प्रदेशची मात्र त्याच्या अगोदर सुरू होते, उत्तर प्रदेशची मात्र महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस सुरू होत असते। त्याचबरोबर AA-CCC म्हणजेच आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी, ज्यामधून आपल्याला BMS BUMS आणि BHMS च्या डीम्ड कॉलेजेस मधले 100% सीट्स आणि संपूर्ण भारत देशातील 15% गव्हर्नमेंट BMS BHMS सीट्स
भरले जात असतात त्या प्रोसेसला CCC ची प्रक्रिया अशी म्हणतो. त्याला सेंट्रल आयुष काउन्सिलिंग असं म्हणू. ती दरम्यान 7 तारखेपासून ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू होईल आणि 20 ते 25 सप्टेंबरच्या आसपास हा जो BMS BHS चा जो राऊंड आहे तो संपून जाईल. बऱ्याच वेळा ही सर्व प्रोसेस जर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एंड पर्यंत ही प्रक्रिया चालेल असं माझं सर्वसाधारणपणे म्हणणं आहे. ही प्रक्रिया दरम्यान 3 महिने तरी चालू शकेल. म्हणजे पहिला राऊंड एक जो MBBS BDS चा जो 17 ते 18 दिवसाचा एक राऊंड असतो, दुसरा राऊंड जवळपास 1.25 महिना, तिसरा राऊंड आहे ते जवळपास 2 महिने होतात, चौथा राऊंड स्टे वेकेन्सी राऊंड आहे ते नंतर 20 दिवस, म्हणजे जवळपास हा एक 70 दिवस MBBS BDS आहे. त्याच्यानंतर सगळे राऊंड त्याच्या पाठीमागे थोडे थोडे अंतराने चालू होतात आणि MCC ची प्रोसेस संपल्यानंतर दरम्यान 1 महिनाभर BMSC प्रोसेस पुढे सुरू झाली. नोव्हेंबर एंड पर्यंत ही सर्व प्रक्रिया सुरू राहील असं एकंदरीत आपल्या सर्वांना वाटतं. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहे आणि रिझल्टची डेट जी आहे ती डेट आपल्याला सर्वांना 20 जुलै 2026 या दिवशीचा आपल्याला अंदाज आहे. काउन्सिलिंगचे शेड्यूल मी तुम्हाला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर ऍडमिशन प्रोसेसच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असतं, नंतर चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग असतं, त्यानंतर जे काही रिझल्ट असतो, रिझल्ट किंवा त्याला आपण लिस्ट पब्लिश होणे म्हणतो, त्यानंतर मग रिपोर्टिंग आणि रिपोर्टिंग झाल्यानंतर पहिला राऊंड संपतो, नंतर दुसऱ्या राऊंडचे नियम आणि त्यानंतर सेम प्रोसेस चॉईस फिलिंग, त्यानंतर चॉईस फिलिंग नंतर परत अलॉटमेंटची रिझल्ट येतो, त्यानंतर रिपोर्टिंग, अशा प्रकारची ऍडमिशनची प्रोसेस असते. आणि या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. वास्तविक पाहता आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक जो इथं डिस्कस करण्यासाठी आलोय ते म्हणजे रिझल्ट जो आहे तो दरम्यान एक 7-10 दिवसामध्ये 100% प्रोसेस सुरू होईल. प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कोणतीही गोष्ट अडचण येऊ देणार नाही. त्यासाठी आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बऱ्याच वेळा सर्व गोष्टी पहिल्यानंतर रोजच्या रोज आम्हाला एक फोन येताना दिसतंय की काही लोक असं विचारतात किंवा काउन्सिलिंग ऑनलाईन पद्धतीनं करता येऊ शकणार आहे का? तर 100% ऍडमिशन प्रोसेस मधील ऑनलाईन पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतात. ज्या काही कोटा असेल किंवा मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी असणारे सर्व मोठ्या स्वरूपामध्ये असणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण आपल्या खेड्यामध्ये सुद्धा राहून आपण सर्व प्रक्रिया करू शकतो. आपण गेल्या वर्षी जवळपास 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जवळजवळ 100% सक्सेस रेशो नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. त्यासाठी आपल्या 9421062225 या नंबरवर संपर्क करू शकतात किंवा 95117913 या नंबरवरती संपर्क करू शकतात. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे प्रश्न येत आहेत किंवा रिझल्ट नंतर लावो का, तर रिझल्टचा काही संबंध नाही, कारण त्याच्या पूर्वीच तुम्हाला सर्व गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे. आणि आपल्या पेड ग्रुपवरती सर्व गोष्टी ह्या सुरू आहेत. गॅप सर्टिफिकेटच्या संदर्भातल्या डिटेल्स गोष्टी, फिटनेस सर्टिफिकेटच्या संदर्भात सर्व, नॅशनॅलिटी डोमिसाईलच्या संदर्भातल्या गोष्टी, त्याचे नमुने असतील किंवा आपले सर्व डॉक्युमेंट्स असतील किंवा कॉलेजच्या फीच्या संदर्भात, आपले कॉलेज स्कॉलरशिपच्या संदर्भात सर्व डॉक्युमेंट्सच्या व्हॅलिडिटी वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्या चालू आहेत. एकंदरीत रूल्स वगैरे आपण सर्व राऊंड वाईज रूल असतात त्या रूलच्या संदर्भात पण आपण त्या गोष्टी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये लवकरात लवकर जॉईन व्हा. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.